अत्यंत श्वेता दुर्दैवी खरं तर हा प्रकार आहे। आपण जर पाहिलं तर दिल्लीतल्या निर्भया हत्याकांडानं मात्र सर्वत्र खळबळ माजलेली होती। कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा केली जात होती, पण नंतर मात्र काहीच होताना दिसत नाहीये आणि म्हणूनच असे अनेक प्रकार आपल्या समोर येत आहेत। मात्र जर उत्तर भारतीय आणि बिहारींबद्दल बोलायचं म्हटलं तर मुंबई आणि महाराष्ट्र हे उत्तर भारतीय चालवतात आणि जर फक्त एक दिवस उत्तर भारतीयांनी काम केलं नाही तर मुंबई ठप्प होईल असं कोण म्हणतंय तर संजय निरुपम म्हणताय। हे वादग्रस्त विधानच संजय निरुपम यांनी केलेलं पाहायला मिळतंय। नागपूरमध्ये एक कार्यक्रम होता, उत्तर भारतीयांचा हे वार्षिक संमेलन होता आणि या वार्षिक संमेलनामध्ये संजय निरुपम पुन्हा एकदा बरळले आहेत। पूरे मुंबई के लोगों की जिंदगी को चलाने वाला या अपने कंधे पे ढोने वाला अगर कोई वर्ग है तो उत्तर भारतीय वर्ग है मुंबई का। और उस वर्ग ने हमेशा अपनी एक आभार है मन के अंदर का, वो आभार ही प्रकट किया है कि महाराष्ट्र ने मुंबई ने हमको जगह दी, चप्पल दिया, हम सबके मन में है। लेकिन उस वर्ग ने अगर तय कर लिया कि आज काम पे नहीं जाएंगे, कोई काम नहीं करेगा, तो मुंबई का जनजीवन ठप हो जाएगा। किसी को रोटी नहीं मिलेगी खाने को, किसी को सब्जी नहीं मिलेगी, किसी को दूध नहीं मिलेगा, किसी को पेपर नहीं मिलेगा, कोई ऑटो नहीं चलेगा, कोई रिक्शा नहीं, कोई ट्रक नहीं, कोई टेम्पो नहीं। एकीकडे श्वेताचं आपण पाहिलं तर संजय निरुपम काँग्रेसचेच आहेत, जे म्हणतात उत्तर भारतीयांमुळे मुंबई चालू शकत नाही, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातले प्रदेशाध्यक्ष असलेले अशोक चव्हाण म्हणतात मुंबई ही कॉस्मोपॉलिटन लोकांची आहे। सारवासारव म्हणजे बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला असं आपण म्हणू शकत नाही, पण मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर आहे, अमराठी मराठी सगळ्यांचंच आहे आणि मुंबईसाठी फक्त उत्तर भारतीयांनी काम केलं असं म्हणता येणार नाही असं अगदी अशोक चव्हाण म्हणतात आणि एक प्रकारे टोला त्यांनी संजय निरुपमांना लगावला। आणि या निमित्तानं श्वेता आपण जर पाहिलं तर मात्र काँग्रेसमधल्या अंतर्गत कलहच चव्हाट्यावर येत आहेत। ऐकूया एकदा अशोक चव्हाण नेमकं काय बोलले आहेत। मुंबईमध्ये मराठी माणूस आहे, अमराठी माणूस आहे, उत्तर भारतीय आहेत, मुस्लिम आहेत, दलित आहेत, तर मुंबई सर्वांची आहे। त्यामुळे असाच विषय फक्त उत्तर भारतीयांपुढे मर्यादित असं मी म्हणणार।